सॅटर्डे क्लब हे नाव कसं आहे? सॅटर्डे क्लबची स्थापना माधवराव भिडेंनी केली. ते म्हणाले आपण एक काम करूया, आपण शनिवारी ना संध्याकाळी कामावरून सुटले की काही लोक एकत्र येऊया आणि आपण काय करूया, आपण याच्यावर चर्चा करूया की तू मला काय मदत करणार, मी तुला काय मदत करू. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की आपल्याकडे आणखीन एक चांगली म्हण आहे, न करत्याचा वार शनिवार. ते म्हणाले अरे न करत्याचा वार शनिवार आणि आपण सगळ्यांना म्हणतोय शनिवारी एकत्र या, म्हणजे आपल्या मानसिकता बदलाची सुरुवात आपण या शनिवार पासूनच करूया. लोकांचे संपत्ती तर वाढतेच, त्यांचा सगळा टर्नओव्हर वाढतोच, पण विचाराची श्रीमंती वाढते. भरपूर भरपूर प्रचंड वाढते विचाराची श्रीमंती. म्हणजे मला असे अनेक लोक माहिती आहेत की ते विचार बदलल्यामुळे किंवा या ग्रुपमध्ये आल्यामुळे, तर लोक काय करतायत हे बघितल्यामुळे, ते कशा प्रकारे व्यवसाय करतात, ते कशा प्रकारे अडचणीला सामोरे जातात, ते कशा प्रकारे एकमेकांना मदत करतात, हे बघितल्यानंतर ती एक अबंडन्स मेंटॅलिटी आहे ना, या जगात भरपूर आहे यार, मी पण भरपूर करू शकतो, माझ्यासाठी पण खूप ठेवलंय, माझ्यासाठी तर आहेच, दुसऱ्यासाठी पण आहे. सो आपल्या सगळ्यांसाठी मिळून आहे, हा जो भाव आहे ना, तो सॅटर्डे क्लब मध्ये आल्यावर तयार होतो. या सगळ्या चॅप्टर्स जे सगळ्या महाराष्ट्रात पसरलेत किंवा वाढलेत, म्हणजे दर वर्षाला आता किती चॅप्टर? 155 चॅप्टर्स आहेत. हो. आणि 7,000 प्लस सभासद आहेत. महाराष्ट्रातली मराठी उद्योजकांसाठी काम करणारी सॅटर्डे क्लब ही सगळ्यात मोठी संस्था आहे. तसं व्यावसायिक होण्यासाठी आपण म्हणतो ना, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. येस, ॲब्सोल्युटली. सो नेटवर्किंग एक आयतं तुम्हाला मिळत. या जगात असं कुठलंही काम नाही की जे एका फोन कॉलवर होत नाही. या जगात असं कुठलंही काम नाही जे एका फोन कॉलवर होऊ शकत नाही. म्हणून युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. त्याच्यामुळे आपल्या संपर्कामध्ये असे अधिकाधिक लोक आणणं, त्याच्यासाठी सिस्टमॅटिक पद्धतीने नेटवर्किंग करणं. आणि नेटवर्किंग ही कन्सेप्ट आपल्यासाठी नवीन नाही. मी जेव्हा आपल्यासाठी म्हणतो त्यावेळेला पूर्ण भारतीय समाजासाठी म्हणतो. एकच भावना आहे, एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. कसे आहात आपण? मराठी माणूस जेव्हा बिझनेस किंवा ऑन्टरप्रिनरशिप करायचं म्हणतो ना, तेव्हा बऱ्याच काळज्या, बऱ्याच अशी भीती मनात येते की हा धंदा कसा वाढणार, मला भांडवल कुठून मिळणार, मला सपोर्ट सिस्टीम कुठून मिळणार, आमच्या हे परिवारात कोणी केलेलंच नाही, आमच्या रक्तातच नाही. आणि बऱ्याच वेळेला भीतीपोटी तो व्यवसाय जन्मालाच येत नाही. आणि म्हणूनच 2000 साली ब्रिज इंजिनियर आणि व्यावसायिक श्री माधवराव भिडे यांनी मराठी माणसांना एकत्र आणून, त्यांना व्यवसायात आणून, त्यांचा व्यवसाय वाढावा कसा ह्याच्यासाठी मेंटरशिप सपोर्ट सिस्टीम तयार केली, ज्याचं नाव आहे सॅटर्डे क्लब. सॅटर्डे क्लब आज नुसत्या महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर, देशाबाहेर सुद्धा दुमदुमत आहे. इनफॅक्ट महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जर का एखादा मराठी माणसाला व्यवसायात यायचं असेल, बिझनेसमध्ये यायचं असेल, तर तिकडे सॅटर्डे क्लबचं चॅप्टर ऑलरेडी एक्झिस्ट असतं आणि ते सपोर्ट सिस्टीम तिकडे अवेलेबल असते. माझी ओळख श्री माधवराव भिडेंची 9 वर्षापूर्वी झाली. त्यांची एनर्जी, त्यांचं प्रेम आणि त्यांची पॉझिटिव्हिटी हे अनुभवलं मी, आणि मी आजपर्यंत सॅटर्डे क्लबच्या परिवाराचा भाग आहे. त्यामुळे सॅटर्डे क्लब जन्माला कसं आलं, याची वाढ कशी झाली, किती वेगवेगळी लोकं ह्याच्यामध्ये जोडली गेलेली आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण जे बोलवणार आहोत, जे पाहुणे येणार आहेत, त्यांचं नाव आहे अजितजी मराठे. अजितजी मराठे हे सॅटर्डे क्लबचे वन ऑफ द ट्रस्टी आहेत. माधवराव भिडेंचा संपर्क त्यांचा अगदी जुना आहे. ते स्वतः खूप चांगले मेंटर आहेत, चांगले वक्ते आहेत, ते स्वतः व्यावसायिक आहेत, बिल्डर आहेत. एवढे सगळे मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी आज आपल्या बड्यामवर येते आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारूया सॅटर्डे क्लबबद्दल आणि सगळ्या व्यावसायिकांबद्दल, या परिवाराबद्दल. या भेटूया अजितजी मराठे. नमस्कार. 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 आज तुम्ही वेळ काढलात, आमचं भाग्य आहे, बड्याममध्ये आलात. आणि माझं भाग्य आहे की संदीप कुलकर्णींबरोबर पॉडकास्ट करायला मिळतोय. पण आता जेव्हा आमचे प्रेक्षक किंवा आमचे जे सगळे सबस्क्रायबर्स तुमचं काम आणि तुमचा जो सगळा हे आहे, काय म्हणतो, प्रवास आहे, ते ऐकल्यानंतर मग त्यांना माझ्यावरती विश्वास जास्त बसेल. Anyway, तर तुमचं आता एक ब्रँड आहे, निर्माण रिअलिटर्स आणि डेव्हलपर्स. बरीच वर्ष तुम्ही हाऊसिंग प्रोजेक्ट्स करताय मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर, वेगवेगळ्या ठिकाणी.
आणि ह्याचबरोबर लोकांना सुद्धा, स्पेशली मराठी लोकांना व्यवसायात आणण्यासाठी तुम्ही मदत करताय, कोचिंग करताय. तुम्ही जे काही तुमचे इन्साईट आहेत ते तुम्ही अगदी लोकांपर्यंत पोहोचवत असतात. आणि सॅटर्डे क्लबचे आता तुम्ही मॅनेजिंग चेअरमन, ट्रस्टी आणि ट्रस्टी आणि चेअरमन. चेअरमन आहात आता. तर सॅटर्डे क्लब काय आहे आणि सॅटर्डे क्लब म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे. आपल्या सिस्टीममध्ये, आपल्या सगळ्या रोजच्या जगण्यामध्ये त्याचा काय परिणाम झालाय किंवा काय आपल्याला मिळालंय ना, हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करूयात. नक्की नक्की. तर पहिली गोष्ट की सॅटर्डे क्लब हे नाव कुठून आलं? कारण आपण रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि हे सगळे असतात. सॅटर्डे क्लब बऱ्याच मराठी लोकांना माहिती आहे, पण अजूनही सॅटर्डे क्लब लोकांपर्यंत, मराठी उद्योजकांपर्यंत किंवा एस्पायरिंग उद्योजकांपर्यंत पोहोचणं हे आपलं हे आहे. तर सॅटर्डे क्लब हे नाव कसं आलं? सो सॅटर्डे क्लब नाव कसं आलं हे सांगताना पहिले त्याची थोडीशी हिस्ट्री मला Please. सांगायला लागेल. Yes, yes. सॅटर्डे क्लबची स्थापना माधवराव भिडेंनी केली आणि माधवराव भिडे हे इंजिनियर होते, सिव्हिल इंजिनियर, आणि रेल्वेमध्ये काम करत होते, जॉब होता. आणि रेल्वेमध्ये ते सुपरिटेंडंट इंजिनियर होते. म्हणजे सुपरिटेंडंट इंजिनियर म्हणजे खूप मोठी पोस्ट, म्हणजे त्यांच्या अंडर दिल्ली ते मुंबई एवढा सगळा कॉरिडॉर होता. ओ ओके. आता हे जे दादर स्टेशनचं सगळं रिवॅम्प वगैरे बघतात ते त्यावेळेला चालू झालं होतं, ते भिडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालं होतं. आणि भिडे साहेबांना ब्रिज इंजिनियर म्हणायचे, कारण त्यांची ब्रिजेस बांधणं ही स्पेशालिटी होती. ओके. आता त्या रेल्वेच्या एवढ्या मोठ्या पोस्टवर असल्यामुळे ते ज्यावेळेला मुंबईत यायचे, त्यावेळेला मुंबईमध्ये नॉर्मली त्यांचं राहणं रेल्वेच्या क्वार्टर्समध्ये कुलाबा, फोर्ट या भागामध्ये असायचं. आणि ज्यावेळेला शनिवार रविवारी सुट्टी असते, त्यावेळेला ते त्यांच्या सौभाग्यवतींना घेऊन, डॉक्टर इरावती भिडेंना घेऊन CCI, ओबेरॉय, ताज अशा हॉटेलमध्ये जेवायला जायचे. आणि ते नेहमी असं म्हणायचे की मी जेव्हा CCIला जातो त्यावेळेला मला इथे कोण लोक आजूबाजूला दिसतात, तर गुजराती, मारवाडी, कच्छी, पंजाबी. इथे मराठी माणूस कधीच दिसत नाही. ही जी गोष्ट मी सांगतोय ना, ही साधारणतः 80, 85, 90च्या दरम्यानची सांगतोय. म्हणजे त्यावेळेला तर मराठी माणूस या ठिकाणी जायचा विचारही करायचा नाही. आता तरी आपले बरेचसे लोक हो. दिसतात अशा सगळ्या ठिकाणी. मग त्यांनी विचार करायला सुरुवात केली की अशा ठिकाणी मराठी माणूस मला का दिसत नाही. तर त्याचं एक मुख्य कारण त्यांना असं कळलं की समजा CCIची मेंबरशिप घ्यायची आहे किंवा ओबेरॉयला डिनरला किंवा लंचला जायचं आहे, तर त्याच्यासाठी भरपूर पैसे लागतात. हां. आणि माझ्या मराठी माणसाकडे पैसे नाही आहेत. पैसे का नाही आहेत? कारण तो नोकरी करतो. तेव्हापासून त्यांच्या डोक्यामध्ये ही कन्सेप्ट क्लिअर झाली की आपला मराठी माणूस हा श्रीमंत असला पाहिजे. दुसरं त्यांच्या डोक्यामध्ये काय यायचं, त्यांचं ऑफिस होतं माहीमला. ते म्हणायचे अजित, समजा तू इथून बाहेर निघालास तर तुला इथे कुठली हॉस्पिटल्स दिसतात? हिंदुजा दिसतं, रहेजा दिसतं, लीलावती दिसतं, पुढे गेलास तर ब्रिज कँडी दिसतं. मराठी माणसाच्या नावाचं एकही हॉस्पिटल का नाही दिसत? परत विषय तिथे झाला. मराठी माणसाकडे पैसा नाही, कारण तो नोकरी करतो, त्याला दर महिन्याचा पगार मिळतो, त्याचं इन्कम लिमिटेड आहे आणि त्या इन्कममध्ये स्वतःचं भागवताना, मुलांचं शिक्षण, संसार हे भागवतानाच त्याची मारामारी होते. मग जर या सगळ्याच्या पलीकडे जर का मराठी समाजाला घेऊन जायचं असेल, तर मराठी माणसाने उद्योजकतेची कास धरली पाहिजे. मग त्यांनी विचार सुरू केला की उद्योजकतेची जर का कास धरली पाहिजे, तर मग मराठी माणूस उद्योजक का होत नाही? तर त्याचं सगळ्यात पहिलं कारण त्यांना असं लक्षात आलं की हे कुठेतरी खोल आपल्या संस्कारांमध्ये दडलेलं आहे. म्हणजे आपल्या अनेक म्हणी जर का आपण बघितल्या, तर आपल्या म्हणी कुठल्या आहेत? ठेविले अनंते तैसेची राहावे, हंतरून पाहून पाय पसरावे. तर म्हणतात अशा जर का म्हणीच जर का आपल्या संस्कारात असतील, तर तो रिस्क घ्यायलाच तयार होत नाही ना. तो म्हणतो ठेविले अनंते तैसेची राहावे, आणि काय अंथरूण पाहून पाय पसरावे. तो म्हणतो अरे माझ्याकडे एवढंच आहे, मी आता पुढे उडी कुठे घेऊ, कशाला घेऊ? माझ्याकडे जर एवढंच आहे तर तेवढाच विचार करतो मी. म्हणजे त्याला एक लक्षात आलं की जर का आपल्याला मराठी माणसाला या नोकरीच्या विचारातून बाहेर काढून उद्योजक करायचं असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही मानसिकता बदलली पाहिजे. आणि मग मानसिकता बदलण्यासाठी काय करायला पाहिजे? तर मानसिकता बदलण्यासाठी त्यावेळेला त्यांनी असा विचार चालू केला की 4 लोकांनी एकत्र येऊया आणि नाच गाणं सिनेमाच्या गोष्टी न करता
सॉरी तुम्ही म्हणजे सिनेमा क्षेत्रातले असून No, no, no. पण हे भिडे साहेबांचे विचार सांगतोय. आणि भिडे साहेबांनी अनेक नाटकं लिहिली आहेत. भिडे साहेबांनी स्वतः काम हो, केलंय त्याच्यामध्ये. म्हणजे हे मला सगळं अगदी- असून पण मी त्यांना नं- भेटलो होतो तेव्हा अगदी हे सगळं आमच्या बोलणं झालं होतं आणि त्याच्यानंतर ते मुद्द्यावर यायचे. हा आणि नंतर ते सगळं केल्यानंतर ते या निष्कर्षाला आले होते की हे सगळं करण्यापेक्षाही ना मराठी माणसाला श्रीमंत करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. हम्म. मग मराठी माणूस शनिवार रविवारी जेव्हा सुट्टी असते तेव्हा काय करतो? तर नॉर्मली शनिवारी हाफडे असायचा त्यावेळेला. तर शनिवारी संध्याकाळी सुटल्यावर नाच गाणं सिनेमा गप्पा काहीतरी फॅमिली गेट टुगेदर असंच. ते म्हणाले आपण एक काम करूया, आपण शनिवारी ना संध्याकाळी कामावरून सुटले की काही लोक एकत्र येऊया आणि आपण काय करूया, आपण याच्यावर चर्चा करूया की तू मला काय मदत करणार, मी तुला काय मदत करू, तू माझ्या संपत्तीत काय भर घालणार, मी तुझ्या संपत्तीत भर घालू. हा. भिडे साहेबांना गुजराती अतिशय छान यायचं, त्यामुळे ते गुजरातीमध्ये या गोष्टी सांगायचे. तमारे माटे एटला मारे माटे केटला. मी तुझ्यासाठी जर मदत केली, तुला 4 गोष्टी 4 पैसे मिळाले तर तू मला काय देणार? मला काय देणार नाही, पैसे द्यावा हा बरोबर. भाव नव्हता. तर मला व्यवसाय वाढवण्यासाठी काय करणार? करेक्ट. त्यामुळे उद्योजकता जर का मराठी माणसामध्ये रुजवायची असेल तर मानसिकता बदलली पाहिजे. करेक्ट. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की आपल्याकडे आणखीन एक चांगली म्हण आहे, न करत्याचा वार शनिवार. ते म्हणाले अरे न करत्याचा वार शनिवार आणि आपण सगळ्यांना म्हणतोय शनिवारी एकत्र या, म्हणजे आपल्या मानसिकता बदलाची सुरुवात आपण या शनिवार पासूनच करूया. म्हणून सॅटरडे क्लब. अच्छा. न करत्याचा वार शनिवार नाही, कर्त्याचा वार आपण शनिवार करून दाखवूया. आणि त्यामुळे ना सॅटरडे क्लबच्या पूर्वी सगळ्या मीटिंग शनिवारीच व्हायच्या संध्याकाळी. वाव. त्यामुळे हा सॅटरडे क्लब आहे. पण नंतर काय झालं, नंतर आता वेगवेगळ्या ठिकाणी सॅटरडे क्लबचे चॅप्टर्स चालू झाले. मग काही म्हणाले आमच्याकडे ना गुरुवारी सुट्टी असते, काही म्हणाले आमच्याकडे सोमवार कन्व्हिनियंट आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या दिवशी मीटिंग होतात. पण त्याच्यातला जो मुख्य भाग होता उगम होतं. की न कर्त्याचा वार शनिवार हे बदलून कर्त्याचा वार शनिवार. शनिवारी एकत्र येऊया, तुझ्या संपत्तीत काय भर घालायची, माझ्या संपत्तीत काय भर घालायची, तू मला काय मदत करणार, मी तुला काय मदत करणार, याच्यावर चर्चा करू. आणि संपत्ती हे अगदीच काय म्हणतो त्याला सरफेसवर असेल, पण अनुभव, प्रत्येकाचा अनुभव शेअर करणं, नाही, प्रत्येकाचे अडचणी शेअर करणं, तू माझी अडचण व्हॉटएव्हर, म्हणजे हा जो सगळा सपोर्ट सिस्टीम आहे ही त्याच्या मागणं सगळी आली. नाही, संपत्ती याचा अर्थ पैसा नाही, पैसा हा त्यातला एक भाग आहे. पण पैसा, अनुभव हे सगळं शेअर करणं, अडचणी सोडवणं, ह्या सगळ्याला संपत्ती, एक प्रगल्भता तयार करणं. मराठी उद्योजक म्हणून काय करायला पाहिजे याची एक प्रगल्भता तयार करणं, ती खरी संपत्ती. आणि आता माझंही आता एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव आहे 8 वर्षाचा 9 वर्षाचा सॅटर्डे क्लब स्पेशली एलिट किंवा मी हेही बघितलंय, म्हणजे लोकांचे संपत्ती तर वाढतेच, त्यांचा सगळा टर्नओव्हर वाढतोच, पण विचाराची श्रीमंती वाढते. हे भरपूर 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 प्रचंड वाढते विचाराची श्रीमंती. म्हणजे मला असे अनेक लोक माहिती आहेत की ते विचार बदलल्यामुळे किंवा या ग्रुपमध्ये आल्यामुळे, इतर लोक काय करतायत हे बघितल्यामुळे, ते कशा प्रकारे व्यवसाय करतात, ते कशा प्रकारे अडचणीला सामोरे जातात, ते कशा प्रकारे एकमेकांना मदत करतात, हे बघितल्यानंतर ती एक अबंडन्स मेंटॅलिटी आहे ना, अबंडन्स. या जगात भरपूर आहे यार, मी पण भरपूर करू शकतो, माझ्यासाठी पण खूप ठेवलंय, माझ्यासाठी तर आहेच, दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी पण आहे. सो आपल्या सगळ्यांसाठी मिळून आहे. हा जो भाव आहे ना, तो सॅटरडे क्लब मध्ये आल्यावर तयार होतो. भिडे साहेबांचे ना विचार खूप क्रांतिकारी होते. ते नेहमी असं म्हणायचे, मराठी माणसाने नेहमी सरस्वतीची उपासना केली, लक्ष्मीकडे दुर्लक्ष केलं. आता आपण काय करायचं, याच्या पुढे सरस्वती बरोबरच लक्ष्मीचीही उपासना करायची. ते असं म्हणायचे, पैसा कशासाठी पाहिजे, तुझ्या आयुष्यात जी स्वप्न आहेत ती सगळी पुरी झाली पाहिजेत. काय स्वप्न आहेत? काय तुला मर्सिडीज घ्यायचे, काय वर्ल्ड टूर करायचे, अजून काय करायचंय? किती पैसे लागणार आहे ते सगळं करायला? काही कोटी रुपये ना. पण तुम्ही एवढं श्रीमंत झालं पाहिजे की तुमची सगळी स्वप्न पूर्ण झाल्यावर तुमच्याकडे भरपूर पैसे शिल्लक राहिले पाहिजेत, आणि मग ते पैसे मात्र समाजाचे, ते स्वतःचे नाही. Correct. आणि मग त्याच्यामधून अशी हॉस्पिटल्स, अशी सामाजिक कामं जे समाजाचं भलं करतील. Correct. कारण आपण सगळेजण समाजाचं मोठं देणं लागतो. बरोबर. आज एवढा जन्म आपल्याला दिलेला आहे देवानी, आपली भाग्याची गोष्ट आहे, सगळं धडधाकट आहे, छान आहे. अशा वेळेला आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. त्यामुळे जे त्याच्यानंतर पैसे राहतील, संपत्ती राहील, ही सगळी समाजाची. Correct. म्हणजे भिडे साहेबांचे विचार काळाच्या पुढचे होते असं मी का म्हणतो,
तुम्ही आता जर का बघितलं असेल, बिल गेट्सनी त्याची 90% संपत्ती दान केली. हम्म. असे जगामध्ये असे 90% 80% संपत्ती दान करणारे उद्योजक आहेत जगात. पण हे गेल्या काही वर्षात आहेत. पण भिडे साहेब हे तेव्हा सांगायचे, हम्म. की तुमची सगळी स्वप्न पूर्ण करा, राहिलेलं सगळं समाजासाठी. जसं आपण समृद्धी म्हणतो ना, की समृद्धी जेव्हा येते, जेव्हा आपण अ, अ, आपला जो मौर्य काळ वगैरे होता ज्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये पैसा तर होताच, पण त्याचबरोबर बाकी सगळी कला, स्किल्स, म्हणजे वेगवेगळे व्यवसाय हे सगळे, आणि जे आपले सॅटर्डे क्लबमध्ये आहेत, इतक्या वेगवेगळ्या व्यवसायातली लोक हो, आपल्याकडे हो, आहेत हो. की काही काही तर अगदी नवीन व्यवसाय जो म्हणजे आत्ता जो ज्याचे उगम होते अशी लोक आपल्या सॅटर्डे काल तर क्लब. मला एक महिला उद्योजिका भेटल्या. माझ्या मते कल्याणच्या मेंबर आहेत त्या. त्यांचा उद्योग काय माहितीये? बाळंतीण बाईला मसाज करणं. वाव. म्हणजे त्या बाळाला आणि त्या मातेला. हां. हा व्यवसायामध्ये याचं स्वरूप त्यांनी क्रिएट केलंय. पूर्वी आपल्याकडे कसं आपल्याला माहिती होतं, फक्त एखादी बाळंतीण झाली, की ती कोणतरी तेल लावणारी बाई यायची आणि ते तेल लावून निघून पण ह्याला व्यवसायात रूपांतर करणं मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे एक उद्योजक आहे कोल्हापूरला, तो मंदिरांच्या देशा नावाचा कार्यक्रम करतो. इंद्रनील म्हणून नाव आहे. आणि भारतामधली आणि जगभरातली जेवढी चांगली हिंदू मंदिरं आहेत, ती कशी बघायची याच्यासाठी तो टूर्स ऑर्गनाइज करतो. सो असे विविध प्रकारचे उद्योग, व्यवसाय लोकांकडे, आणि मी जेव्हा भेटतो ना अशा लोकांना, म्हणजे खरंच भिडे साहेबांचे एवढे उपकार आहेत, की अशा सगळ्या लोकांना एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला त्यांनी. म्हणजे की तुमच्या पॅशन किंवा तुमचं आवडतं काही काम असेल, त्याला जर तुम्ही व्यवसायामध्ये जर का कन्व्हर्ट केलं, तर सॅटर्डे क्लब हे मोठं सगळ्यात प्लॅटफॉर्म आहे, मोठा प्लॅटफॉर्म आहे. जिथे तुम्ही तुमचा त्या बाबतीतला उद्योग तुम्ही वाढवू शकता. म्हणजे कित्येकदा काय असतं संदीप, की लोकांना ना आयडियाज असतात. काहीतरी करायची इच्छा असते, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. कसं करायचं मिळत नाही. या सगळ्या गोष्टी सॅटर्डे क्लबमध्ये करून घेतल्या जातात. म्हणजे सॅटर्डे क्लबमध्ये एखादा सभासद जॉइन झाल्यानंतर आपण एन्शुअर करतो, की तो त्याच्या व्यवसायात यशस्वी कसा होईल. हम्म. कारण त्याच्या व्यवसायात यशस्वी होणं ही म्हणजे समाजाच्या संपत्तीमध्ये भर घालणं आहे. एक श्रीमंत माणूस तयार होणं, एक चांगला व्यावसायिक तयार होणं. आणि म्हणून व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने करता येतो. प्रिन्सिपल बेस्ड बिझनेसेस तयार करणं. म्हणून सॅटर्डे क्लबच्या प्रतिज्ञेमध्ये आम्ही असं नेहमी म्हणतो, मूल्याधारित भांडवल वृद्धी. हम्म. प्रिन्सिपल बेस्ड बिझनेस तयार करायचे. कारण जसं मी म्हटलं ना, की भिडे साहेबांनी ज्या मानसिकतेतून हे सगळं चालू केलं, त्यावेळेला एखाद्या माणसाकडे जर का पैसा असेल, तर लोकं त्याकडे संशयाने बघायचे. ह्याच्याकडे पैसा कुठून आला? हम्म. म्हणजे हा पैसा कमवला याचा अर्थ नाही काहीतरी दुसऱ्या मार्गानेच काहीतरी पैसा आणलाय. होय. चांगल्या मार्गाने पैसा मिळू शकतो याच्यावर विश्वासच नव्हता लोकांचा. पण चांगल्या मार्गाने तुम्ही जर का व्यवसाय केलात, तुम्ही प्रिन्सिपलला कायम असलात, तर तुम्ही चांगल्या मार्गाने पैसा कमवू शकता, श्रीमंत होऊ शकता. आणि अशी हजारो उदाहरणं आज सॅटर्डे क्लबमध्ये. आणि आपण म्हणजे ह्या सगळ्या चॅप्टर्स जे सगळ्या महाराष्ट्रात पसरलेत किंवा वाढलेत, म्हणजे दर वर्षाला आता किती चॅप्टर्स सो आहेत? आता मला सांगायला आनंद होतो, की सध्या 155 चॅप्टर्स आहेत हो. आणि 7,000 प्लस सभासद आहेत. महाराष्ट्रातली मराठी उद्योजकांसाठी काम करणारी सॅटर्डे क्लब ही सगळ्यात मोठी संस्था आहे आज. वाव. आज सॅटर्डे क्लबचे चॅप्टर फक्त महाराष्ट्रात नाही राहिले. म्हणजे महाराष्ट्रातला कोणा कुठलाही घेतला तिथे सॅटर्डे क्लब आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून आता मध्य प्रदेश, आपल्याला माहिती आहे इंदूरमध्ये खूप मराठी उद्योजक आहेत. होय. म्हणजे मराठी लोक राहतात, त्याच्यात उद्योजक पण आहेत. तर तिथे सॅटर्डे क्लब चालू झाला, बडोद्याला चालू झाला, अहमदाबादला चालू झाला, सुरतला चालू झाला, गोव्याला चालू झाला. आणि आता या सगळ्याच्याही सीमारेषा ओलांडून भारताच्या बाहेर दुबई आणि अबुधाबीमध्ये पण सॅटर्डे क्लबचे चॅप्टर्स आहेत. पण म्हणजे कुठल्याही भागात जेव्हा सॅटर्डे क्लब त्या चॅप्टरमध्ये जेव्हा माणूस एंट्री घेतो, तिथे आपल्याला स्वतःला सभासद म्हणून हे करतो, त्याला हे सगळे चॅप्टर्स ओपन आहेत. क्रॉस चॅप्टर्स असतात. हा सगळा सपोर्ट सिस्टीम अख्ख्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सो हे सगळं त्याला ओपन आहे. सॅटर्डे क्लबचा उद्देश आहे की मराठी माणसांनी त्याच्या व्यवसायात यशस्वी व्हावं. तर यशस्वी होण्यासाठी ना त्याला खूप कॉन्टॅक्ट्स लागतात. म्हणजे उदाहरणार्थ, पैसा तुम्हाला उद्योगासाठी लागतो, पैसा देणारा माणूस लागतो किंवा बँक लागते.
त्याच्यानंतर तुम्हाला चांगली मॅनपॉवर लागते, मशिनरी लागते. एक्सपोर्ट वगैरे करायचं असेल तर एक्सपोर्ट कसं करायचं, काय करायचं हे शिकवणारा कोणीतरी लागतो. आज सरकारी अनेक स्कीम्स आहेत. या सरकारी स्कीम्स कशा त्याचा उपयोग घ्यायचा हे सांगणारा कोणीतरी माणूस लागतो. अशी माणसं सॅटरडे क्लबच्या वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये आहेत. एक्सपर्ट्स आहेत आपल्याकडे. त्यामुळे एकदा का तुम्ही सॅटरडे क्लबच्या एका चॅप्टरचे मेंबर झालात, की तुम्ही सॅटरडे क्लब ग्लोबलचे मेंबर होता. आणि मग तुम्हाला कुठल्याही चॅप्टरला म्हणजे समजा उद्या तुम्ही गेलात दुबईला, तर दुबईला जाऊन सॅटरडे क्लबची मीटिंग अटेंड करू शकता तुम्ही. तुम्ही समजा गेलात नागपूरला, नागपूरला जाऊन सॅटरडे क्लबची मीटिंग अटेंड करा. धुळ्याला गेलात, धुळ्यामध्ये जाऊन सॅटरडे क्लबची मीटिंग अटेंड करा. सो एकदा का तुम्ही सॅटरडे क्लबचे सभासद झालात, की तुम्ही सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या कुठल्याही चॅप्टरमध्ये जाऊन तुमचा व्यवसाय प्रमोट करू शकता. तिकडनं चांगले रेफरन्स मागू शकता, कॉन्टॅक्ट्स मागू शकता, जॉईंट व्हेंचर्स करू शकता. हा प्लॅटफॉर्म पूर्ण तुम्हाला 7,000 मेंबरचा प्लॅटफॉर्म तुम्हाला ओपन होतो. तसं व्यावसायिक होण्यासाठी आपण म्हणतो ना, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. येस, ॲब्सोल्युटली. सो नेटवर्किंग एक आयतं तुम्हाला मिळतं, आयती एवढं सगळं सपोर्ट सिस्टीम मिळतो. संदीप, मी नेहमी म्हणतो ना, की या जगात असं कुठलंही काम नाही की जे एका फोन कॉलवर होत नाही. या जगात असं कुठलंही काम नाही जे एका फोन कॉलवर होऊ शकत नाही. फक्त तो फोन कोणी कोणाला करायचा दॅट मॅटर्स. म्हणजे उदाहरणार्थ, मला समजा आफ्रिकेमध्ये माझा माल पोचवायचा आहे, एका फोन कॉलवर होऊ शकतं. पण मग आता ते कसं करायचं, कसं त्याच्यासाठी माझ्या नेटवर्कमध्ये अशी लोक पाहिजेत, कारण सगळे कॉन्टॅक्ट माझ्याकडे नसतात. म्हणजे समजा मला आफ्रिकेला माल पोचवायचा आहे माझा, तर माझ्याकडे डायरेक्ट आज कॉन्टॅक्ट नाहीये, कारण मी कधी गेलोच नाही तिथे. बरोबर. पण माझा असा एक मित्र आहे की ज्याचे आफ्रिकेतल्या 19 देशामध्ये कॉन्टॅक्ट आहेत. म्हणजे जर का मी असे मित्र जोडले की ज्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टॅक्ट्स आहेत, मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, मला कॅपिटल पाहिजे, तर माझ्या नेटवर्कमध्ये जर का असे माणसं असतील की जे बँकेकडे शब्द टाकतील माझ्यासाठी, की जे लोक एखाद्या फायनान्सरकडे शब्द टाकतील, एखाद्या इक्विटी फंडकडे पैसे टाकतील, एखाद्या एनबीएफसीकडे पैसे शब्द टाकतील, असे जर का मित्र माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर मी श्रीमंत आहे ना. म्हणून युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. त्याच्यामुळे आपल्या संपर्कामध्ये असे अधिकाधिक लोक आणणं, त्याच्यासाठी सिस्टमॅटिक पद्धतीने नेटवर्किंग करणं. आणि नेटवर्किंग ही कन्सेप्ट आपल्यासाठी नवीन नाही. मी जेव्हा आपल्यासाठी म्हणतो त्यावेळेला पूर्ण भारतीय समाजासाठी म्हणतोय. भारतामध्ये कुठलाही सण घ्या ना, कुठलंही घरातलं कार्य घ्या, हे नेटवर्किंगच आहे, कारण आपण कधी एकट्याने करतच नाही. पण तेच थोडंसं सिस्टमॅटिक पद्धतीने नेटवर्किंग केलं तर त्याच्यामधून तुमचा व्यवसाय वाढू शकतो. अवेअरनेसनी केलं तर तुमचा व्यवसाय वाढू शकतो. आणि तुमचा व्यवसाय, एक व्यक्ती जर का तुम्हाला चांगला भेटला ना, एक व्यक्ती, तर तुमचा व्यवसाय कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. एक फोन कॉल, फक्त तो फोन कॉल माझ्यासाठी तो करेल का, आणि असा फोन कॉल किंवा असं सपोर्ट सिस्टीम हे नुसतं व्यवसायासाठी नाही. काही कुठेही. संकट आली, जसं कोविडच्या वेळेला म्हणा, किंवा मीही असं ऐकलंय की कोणी हॉस्पिटल, म्हणजे अचानक हॉस्पिटलमध्ये कोणाला ऍडमिट करायचं असेल, तो हा पोचण्याच्या आधीच आपली मंडळी तिथे असतात आणि इतकं ते सगळं सुरळीत आणि इतकी सपोर्ट, म्हणजे फॅमिली काय करेल इतकं ही फॅमिली तयार होते. सो भिडे साहेबांचं एक वैशिष्ट्य असं होतं की भिडे साहेबांनी ही संघटना प्रोफेशनल बनवली, ही संघटना उद्योजकांची बनवली, पण त्याचबरोबर याचं स्ट्रक्चर कौटुंबिक ठेवलंय. भिडे साहेब ज्या वेळेला कुठल्याही एखाद्या मिटिंगला जायचे, महाराष्ट्रभरात कुठेही जायचे, ते कधी एकटे नाही गेले. ते त्यांच्या पत्नीला सोबत घेऊन जायचे. जाहीरपणे त्यांच्या पत्नीचं व्यासपीठावरून ते कौतुक करायचे. म्हणजे डेअरिंग लागतं खूप, स्वतःच्या बायकोचं सगळ्या लोकांसमोर जाऊन कौतुक करायला. पण याच्यामुळे काय झालं माहितीये, याच्यामुळे सगळेजण फॅमिली म्हणून जोडले गेले. आज सॅटरडे क्लबमध्ये कोणीही सभासद नवीन आला ना, त्याला जॉईन झाल्यानंतर असं वाटतच नाही, अरे काहीतरी मी परका आहे, पहिल्यांदाच आलोय. मग आता काय होतं, एकदा का ती फॅमिली आहे, ही भावना तयार झाली ना, की फॅमिलीसाठी काही गोष्टी आपण स्वाभाविकपणे करतो. मग मदत करायला जायला काहीतरी बाहेरून काही आणायला लागत नाही, ते ऑटोमॅटिक भाव येत होतो. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे आमचा एक कार्यकर्ता नाशिकला गेला होता
आणि आपल्या कामासाठीच गेला होता आणि त्या ठिकाणी त्याला हार्ट अटॅक आला. हो. त्याच्या घरचे तिथे पोहोचण्याच्या अगोदर सॅटर्डे क्लबचे कार्यकर्ते पोहोचले, त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करत, त्या डॉक्टरांना भेटले, त्यांना सगळं सांगितलं. आज तो अतिशय छान पद्धतीने परत कामाला लागलाय. कोविड मधली तर अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्या वेळेला उद्योजक कोलमडले होते, त्यावेळेला सॅटर्डे क्लबमध्ये आम्ही ऑनलाईन मीटिंग चालू ठेवल्या होत्या. आणि ऑनलाईन मीटिंगमध्ये कुठल्याही मीटिंगला कोणीही सभासद येऊ शकत होता, कारण ऑनलाईन होती ना. कारण रत्नागिरीत बसलेला एखादा सभासद आहे, तो मुंबईतल्या मीटिंगही अटेंड करायचा. आणि गंमत सांगतो संदीप, बाकीच्या संघटनांमध्ये काय झालं माहीत नाही, पण कोविडमध्ये सॅटर्डे क्लबची मेंबरशिप वाढली. कारण मदत करण्याचं हे जे स्वाभाविक भाव आहे ना, की आपण सगळे एक आहोत आणि एकमेकांसाठी उभं राहायचंय. नगरमध्ये परवा अहिल्यानगरमध्ये काही दिवसापूर्वी आपला एक बॅग मॅन्युफॅक्चरर उद्योजक आहे, त्याच्या पूर्ण दुकानाला आणि त्याचं जे काही शोरूम होतं त्याला आग लागली आणि पूर्ण भस्मसात झालं. हो. आपला जो अमोल कासार म्हणून तिथला जो रिजन त्या पूर्ण या एरियाचा प्रमुख होता, भयंकर डायनामिक आणि अत्यंत तो तिथे गेला. leader. त्यांनी त्याला सांगितलं की तू काही काळजी करू नको, सॅटर्डे क्लब तुझ्या बरोबर उभा आहे, मी एन्श्युअर करीन की तू शेवटपर्यंत परत उभा राहशील. तुला गंमत सांगतो संदीप, आज तो त्याच्यातून परत उभा राहिला आणि आज 10 कोटी प्लसचा बिझनेस करतोय. ऍब्सोल्युटली. त्यावेळेला अमोलनी काय केलं, छोटीशी गोष्ट, अमोलनी सगळ्या सीजीसीवर म्हणजे आमचे जे चॅप्टरचे हेड्स असतात त्यांच्या ग्रुपवर मेसेज टाकला की असं असं गोष्ट घडली आहे. रात्री मेसेज टाकला 10 वाजता. सकाळी तो कार्यकर्ता आपला उठला, कुमठेकर नाव आहे त्यांचं, त्याचा अमोलला फोन, सर काय झालं, काल रात्रीपासून माझ्या अकाउंटला पैसे यायला लागले, मला कळतच नाही कुठून येत आहेत पैसे. तो म्हणाला काय काळजी करू नकोस रे, आपलेच मेंबर तुला मदत करतायत, जेव्हा तुझी परत परिस्थिती होईल ना तेव्हा परत करू आपण. मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी दिवाळी जवळ आली होती, त्यांनी आपल्या सगळ्या लोकांना आवाहन असं केलं की मित्रांनो, तुम्ही यावेळेला दिवाळीच्या गिफ्ट देणार आहात ना, त्या गिफ्ट तुम्ही बॅग्स द्या. आणि त्या वर्षी त्याच्याकडे काही कोटीच्या ऑर्डर गेल्या. आता ऑर्डर पूर्ण करायला त्याच्याकडे पैसे नव्हते, कारण सगळं खाक झालं होतं. अमोलनीच नाशिक मधल्या एका कार्यकर्त्याला आपल्याला सांगितलं, तो पण बॅग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे, त्याला सांगितलं की ह्याच्या ज्या काही ऑर्डर आहेत ना, या सगळ्या तू पूर्ण करून द्यायच्या. ऑर्डर डिलिव्हर झाल्या, त्याला पैसे आले की तुला पैसे मिळतील. त्यांनी याचं मार्जिन ठेवलं कुमठेकर बॅगनी, त्याच्याकडून बॅगा तयार करून घेतल्या पूर्ण उधारीवर. वाव. त्या बॅगा डिलिव्हर झाल्या, याला पैसे आले, त्यांनी त्याला दिले, त्याच्यातून त्याचा परत व्यवसाय उभा राहिला आणि आज काही कोटीचा तो व्यवसाय करतो. सो मराठीमध्ये एवढं सगळं घडतंय महाराष्ट्रीयन लोकांसाठी. हे सो ही जी मी फारच- मगाशी म्हणतो ना की मानसिकता बदलणं, तर पूर्वी आपल्याकडे असं म्हणायचं की 2 मराठी माणसं भेटली की एकमेकांचे पाय हो. ओढतात, किंवा 5 मराठी माणसं असतील तर 4 आणि एक निंदा खांद्यावर. निंदा करणं. तर ही परिस्थिती आता राहिली नाही. भिडे साहेबांच्या या विचारांनी, सॅटर्डे क्लबच्या या कामानी प्रचंड बदल झालेला आहे आणि लोकांना आज सॅटर्डे क्लब हवाय. म्हणजे असे काही भाग आहेत अजून मराठवाड्यातले की ज्या ठिकाणी सॅटर्डे क्लब जर का पोहोचला ना, तर तिथल्या उद्योजकांचे व्यवसाय कुठच्या कुठे जातील. आणि त्याच्या दृष्टिकोनातून आता आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सॅटर्डे क्लब एक्सपान्शन करण्याची योजना आखली आहे. सो आता आपलं येणाऱ्या दिवाळीपर्यंत हे जे 7,000 मेंबर आहेत ना, ते 10,000 करण्याचं उद्दिष्ट आहे. वाव. सिंपल गोष्ट आहे. प्रत्येक 2 सभासदांनी जर एक मेंबर आणला किंवा एक चॅप्टर लॉन्च केला, तर आपले 10,000 मेंबर तर सहज होऊन जातील. आणि येणाऱ्या पुढच्या 4 वर्षामध्ये 2030 पर्यंत 50,000 मेंबर करण्याचं आपलं विजन आहे. वाव. अशा प्रकारे मराठी समाजाला उद्योजकीय समाज म्हणून ओळख निर्माण करून देण्याचं आपलं ध्येय आहे. सुपर. म्हणजे आज आपल्याकडे मराठी माणसाकडे काय, हे घाटी क्या करताय, हे काम करताय, घाटी नाही. हे भिडे साहेब असं म्हणायचे की त्या गुजराती उद्योजकाला पण वाटलं पाहिजे आ घाटी मारे माटे बहुत डेंजर छे, कारण हा उद्योग व्यवसाय पुढे जातोय. भिडे साहेबांना गुजराती, मारवाडी, सिंधी, कच्छी यांच्याबद्दल कधीच राग नव्हता. उलटा ते म्हणायचे की यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. त्यांची आज मदत- एखादा गुजराती किंवा मारवाडी उद्योजक व्यवसाय करत असेल ना,
तर तो कधी एकटा नाही करत. बरोबर. त्याला एखादी अपॉर्च्युनिटी आली की लगेच 10 जणांना बोलवतो. अरे तू किती काढतो? तू किती काढतो? तू प्रत्येक जण 5-5, 10-10 लाख रुपये काढतात. चालू करतात. बरोबर. ही भावना एकत्रपणे काम करूया, सगळे एकत्र मिळून वाढूया, ही सॅटर्डे क्लबनी रुजवली. व्यवसाय करण्यासाठी ना बऱ्याच गोष्टी लागतात. त्यामुळे सॅटर्डे क्लबमध्ये आल्यावर काय मिळतं हे मी सांगतो. त्याच्यामधून तो व्यवसाय कसा भरत जातो ते आपल्याला लक्षात येईल. बरोबर. मी ना नेहमी एक 4 किंवा 5 ई सांगतो. ई. हां. इंग्लिश अल्फाबेट ई. ओके. त्यातला सगळ्यात पहिला ई आहे, सॅटर्डे क्लबमध्ये आल्यावर एंटरप्रिनरशिप शिकता येते. बरं. म्हणजे आज काय झालंय, आज मराठी घरामध्ये ना पहिल्या पिढीतले उद्योजक खूप आहेत. हं. कारण परंपरागत व्यवसाय केलेला नाहीये. त्याच्यामुळे ती जी व्यवसाय करण्याची मानसिकता लागते ना, ती तयार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सॅटर्डे क्लबमध्ये आल्यावर मी म्हणतो, की नेहमी एंटरप्रिनरशिप शिकता येते. म्हणजे ती मानसिकता तयार करण्याचं काम सॅटर्डे क्लबमध्ये होतं. म्हणजे उदाहरणार्थ, नोकरदार माणूस असतो ना, त्याला फिक्स पगार मिळतो. उद्योजकाला मिळत नाही. बरोबर. ही पहिली मानसिकता तयार करायला लागते. नोकरदार माणूस असतो ना, त्याला वर्षातून ठरलेल्या सुट्ट्या मिळतात. उद्योजकाला मिळत नाहीत. नोकरदार माणसाला इतरांकडे पैसे मागायला लागत नाहीत. उद्योजकाला रोज मागायला लागतात. नोकरदार माणूस एखादे काम करत असेल, तर तो रोज तेच साधारण काम करतो. उद्योजकाला रोज शिकायला लागतं. ही मानसिकता आहे. ही मानसिकता सॅटर्डे क्लबमध्ये आल्यामुळे तयार होते. त्यामुळे पहिला ई आहे एंटरप्रिनरशिप शिकता येते. दुसरा ई आहे तो म्हणजे एज्युकेशन. आज काय झालंय, कुठलाही व्यवसाय करायचा असेल, तर त्याला आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी फॉर्मल काही शिक्षण घेतलेलं नाहीये व्यवसायाचं बरोबर. किंवा असं काही व्यवसाय करण्याचं मॅन्युअल असं नाहीये. प्रत्येक व्यवसाय वेगळा आहे, त्याचे चॅलेंजेस वेगळे आहे. पण त्याच्यातल्या काही ठराविक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, लोकांना आपापल्या प्रॉडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये खूप एक्सपर्ट असतात. हं. पण त्यांना बॅलन्स शीट कळत नाही. हं. पण उद्योग करायचा असेल, तर बॅलन्स शीट शिकायला लागते. हं. म्हणजे गंमत अशी आहे, की लोकं छान गाड्या वगैरे घेतात लोन घेऊन. गाडीमध्ये जाऊन बसून छान बँकेकडे जातात. बँकेला म्हणतात, "अहो सर मला ना पैसे पाहिजेत, कॅपिटल पाहिजे, मला लोन पाहिजे व्यवसाय वाढवायला." बँक मॅनेजर काय म्हणतो माहिती आहे? बॅलन्स शीट दाखव. तो म्हणतो, "अरे बाबा तू सगळं चांगल्या गाडीतून आला, चांगला सूट घातला, छान दिसतोय सगळा, पण ह्याच्यावर तर काहीच नाही कागदावर." म्हणजे आपले लोकं बाकी सगळ्या गोष्टीत एक्सपर्ट असतात, परंतु बॅलन्स शीट कारण का माहिती आहे? मुळातच आपल्या घरामध्ये ना लहानपणापासून पैसा शिकवला गेला नाही. त्याच्यामुळे या बॅलन्स शीटचं शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून एज्युकेशन. दुसरं आपल्या घरात ना सेल शिकवला गेला नाही. विकायचं कसं? आता होतं काय माहिती आहे? आपल्या घरी मानसिकता काय आहे? की हा विकायला आला म्हणजे हा कापणार मला. डॉग्स अँड सेल्समन आर नॉट अलाउड. ही टिपिकल मानसिकता. खरंच. पण चांगला उद्योजक हा चांगला विक्रेता असलाच पाहिजे. हं. आणि तुम्ही विकता काय? प्रॉडक्ट विकता, सर्व्हिस विकता, नॉलेज विकता, आयडिया विकता. हे सगळं विकता आलं पाहिजे आणि त्याच्या अगोदर स्वतःला विकता. म्हणजे असं म्हणतात उद्योग व्यवसायात, की लोकं पहिले तुम्हाला विकत घेतात, मग तुमची आयडिया विकत घेतात. मग आता ह्याचं ज्ञान घ्यायला नको का? बरोबर. मग सॅटर्डे क्लबमध्ये असे अनेक लोकं आहेत, की जे या वेगवेगळ्या गोष्टीतलं एज्युकेशन तुम्हाला देतात. हं. त्यामुळे दुसरा फायदा काय होतो? लोकांना शिक्षण मिळतं. तिसरा ई आहे, तो म्हणजे एक्सपिरियन्स. हं. एक्सपिरियन्स म्हणजे काय? मित्रांनो, प्रत्येक वेळेला ना, मीच धडपडीन आणि मग मी शिकीन, हे उद्योग व्यवसायात पॉसिबल नाही. कारण तुम्ही जेव्हा धडपडता ना, तेव्हा पैशात नुकसान होतंच. पण तो जो वेळ जातो ना परत सावरण्यासाठी, त्याची किंमत नाही करता येत. ती अपॉर्च्युनिटी गेली तुमच्याकडून. आणि म्हणून आम्ही सॅटर्डे क्लबमध्ये आपण असं नेहमी म्हणतो, की सगळ्याच गोष्टी तुम्ही धक्के खाऊन शिकू नका. दुसऱ्याने जे धक्के खाल्ले त्याच्यातून शिका. म्हणून इथे ज्यावेळेला तो एवढ्या उद्योजकात येतो ना, तेव्हा त्याला असं लक्षात येतं, "अरे, हा तर माझ्यापेक्षा जास्त वेळा पडलेला आहे. तरी पण हा उभा आहे आणि तरी पण त्याच एनर्जीने व्यवसाय करतोय." त्याला शिकायला मिळतं दुसऱ्याच्या धक्क्यातून. आपल्याकडे आपण एक मेंटॉरिंग प्रोग्राम घेतो.
सॅटरडे क्लबमध्ये. या मेंटॉरिंग प्रोग्राममध्ये आपण वेगवेगळ्या व्यवसायात यशस्वी झालेल्या उद्योजकांना बोलवतो आणि त्यांचे इंटरव्ह्यूज घेतो. बरोबर. आणि त्यांना आम्ही काय सांगितलेलं असतं, तुम्हाला पुरस्कार किती मिळाले ते सांगू नका. तुम्ही किती वेळा धक्के खाल्ले, किती वेळा लॉस झाला आणि त्यातून तुम्ही परत कसे उभा राहिलात ते सांगा. कारण हे करण्यासाठी ना एक वेगळी मानसिकता लागते, मनाची तयारी लागते. त्यामुळे तिसरा ई आहे एक्सपिरियन्स. चौथा ई आहे एनर्जी. व्यवसाय करायचा ना हे एनर्जीचं काम आहे. साला रोज तुम्हाला उठायला लागतं, रोज स्वतःमध्ये अशी एनर्जी भरायला लागते. कारण अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात. कधी ते युद्ध चाललंय, कधी ट्रॅफिकच जाम आहे, कधी काहीतरी प्रॉब्लेमच चालू आहे, कधी कोण पैसेच देत नाही, कोण पैसे बुडवतं, काहीतरी चालू असतं ना. कधी एखादा एम्प्लॉईज सोडून जातो. हे सगळे उद्योग व्यवसायात चालूच असतं. त्याच्यामुळे रोज स्वतःमध्ये एनर्जी भरायला लागते. मग आता काय होतं, दरवेळेला ना मीच स्वतःमध्ये एनर्जी नाही भरू शकत. म्हणून आम्ही म्हणतो सॅटरडे क्लबच्या मीटिंगला या. ही एनर्जी भरते ना. 15 दिवसात तुम्ही एकदा मीटिंगला आलात ना, की पुढचे 15 दिवस तुम्ही फुल एनर्जेटिक. Correct. ती एनर्जी ना तुम्हाला व्यवसाय वाढवायला मदत करते. चौथा ई आहे तो म्हणजे एन्जॉय. पाचवा ई, व्यवसाय करणं ना हे कुठेतरी दडपण घेऊन आणि प्रेशर घेऊन आणि असं करण्याचं काहीतरी असं चेहरा चौकोनी करून करण्याचं काम नाही. तुम्ही तो प्रकार, तो व्यवसाय, ते रोजचं जीवन, रोजचं शिकणं, रोजचं धडपडणं हे एन्जॉय केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्या सॅटरडे क्लबच्या मीटिंगला येता आणि बघता, अरे यार दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है. त्याला अरे हा तर रोज त्याच्यातून जातो, काय खुश आहे, काय एनर्जेटिक आहे. ते इतकं अंगवळणी पडतं. हा, अंगवळणी पडतं. मग आपण मग म्हणून सॅटरडे क्लबमध्ये काय करतो आपण, मग आउटबाउंड सेशन्स करतो, Correct. फॅमिली गेट टुगेदर्स करतो. ह्याच्या सगळ्यामधून ना लोक खूप एन्जॉय करतात. सो असे जर का आपण 5 ई जर का बघितले, तर आपल्याला सॅटरडे क्लबमध्ये एक उद्योजकाला तयार होण्यासाठी आणि सातत्याने काम करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या मिळतात तिथे. येस. आता त्याच्यामध्ये जसे एक्सपर्ट्स येतात आणि बोलतात, तसं तुम्ही पण बरेच विषयावरती बोलता, कोच करता, मेंटर पण करता. त्याच्यामध्ये ब्रँडिंगमध्ये तुमचा एक मोठं, कारण तुम्ही त्याच्यावरती PhD केलेली आहे, जी हाऊसिंग प्रोजेक्ट्स आणि ह्याच्यावरती केली आहे. पण जनरलीच तुमचा ब्रँडिंगचा एक कॉन्सेप्ट असा आहे, तो जर शेअर केलात तर. आपल्याकडे ना लोक विकायच्या मागे खूप असतात. म्हणजे नेटवर्किंगमध्ये आपण नेहमी असं म्हणतो की नेटवर्किंग इज नॉट अबाउट सेलिंग, इट्स अबाउट ब्रँडिंग. इथे सॅटरडे क्लबच्या चॅप्टरच्या मीटिंगला येऊन तुम्ही समोरच्याला काय विकायचं याचा विचार करू नका, याच्या मनात घर कसं करायचं याचा विचार करा. एकदा का तुम्ही त्याच्या मनात घर केलं ना, तर त्याला ती प्रॉडक्ट किंवा ती सर्व्हिस ज्या ज्या वेळेला लागेल तेव्हा तुम्हीच आठवाल. म्हणून एकदा विकायचं नाहीये, वारंवार विकायचंय. आणि वारंवार विकायचं असेल तर ब्रँडिंग आवश्यक आहे. ब्रँड म्हणजे काय? सगळ्यात सिंपल म्हणजे ब्रँड म्हणजे सातत्य. तुम्ही जे करता त्याच्यामधलं सातत्य. म्हणजे राखी सावंत ही तुम्हाला काही सोज्वळ भूमिका करताना कधी दिसली का? बरोबर की नाही? रामदेव बाबा हे तुम्हाला भगवी वस्त्र आणि ते कुठेही 5 स्टार हॉटेलला जाऊ दे का इंटरनॅशनल ह्याला जाऊ दे, ते त्याच वेशात असतात. मी जेव्हा जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होतो, तेव्हा तिथेही ॲडव्हर्टायझिंग शिकवलं जातं. त्याच्यामध्ये ब्रँडवरती एक चॅप्टर असायचं आणि गांधींवरती एक मोठं असायचं की गांधीजींनी कसा स्वतःचा ब्रँड त्या काळामध्ये तयार केला. म्हणजे ते गोलमेज परिषदेला गेले तेव्हाही ते त्याच वेशात गेले. सो त्यांनी ब्रँड क्रिएट करायचं म्हणून नाही केलेला, तो झाला. ती मनापासून भावना असते. बरोबर. आणि ती भावना सातत्याने जगणं, त्याच्यामुळे जे सातत्य लोकांना दिसतं त्यातून तुमचा ब्रँड क्रिएट होतो. करेक्ट. म्हणून सॅटरडे क्लबमध्ये आपण चॅप्टर मीटिंगला जेव्हा लोक येतात, तेव्हा मी नेहमी लोकांना म्हणतो, बाबा रे तू आत कसा येतो, तू कपडे कसे घातले, तू केस कसे ठेवले, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तुझा ब्रँड तयार होतो. त्या चॅप्टर मीटिंगमध्ये सगळे लोक जेव्हा 1 मिनिट प्रेझेंटेशन देतात, त्यावेळेला तू मोबाईल बघतोस, तू काहीतरी नोट करतोस, काय करतोस, अशा छोट्या छोट्या गोष्टी लोक ऑब्झर्व करतात.
त्यामुळे ब्रँड स्वतःचा तयार करण्याचं ट्रेनिंग हे सॅटरडे क्लब आहे. नेटवर्किंगमध्ये काय माहितीये, नेटवर्किंगमध्ये तुम्ही ज्यावेळेला एखादी गोष्ट सातत्याने करत राहाल ना, तेव्हा तो लॉंग टर्म इफेक्ट तुम्हाला मिळतो. म्हणजे आज आम्हाला असे कित्येक उद्योजक माहिती आहेत की जे 8 वर्षापासून, 10 वर्षापासून, 15 वर्षापासून सॅटरडे क्लबमध्ये आहेत आणि त्यांचा बिझनेस प्रचंड ग्रो झालाय. याचं कारण ए- तो विषय म्हटला की तोच माणूस समोर येतो, बाकी दुसरा येतच नाही. त्याच्यामुळे ब्रँड म्हणजे सातत्य, सातत्याने एखादी गोष्ट करत राहणं आणि याचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर सॅटरडे क्लबच्या चॅप्टर मीटिंगला या. आणि जसे हे आता तुमच्या जगण्यातच दिसतं, म्हणजे मी बरेच आता ऑब्झर्व केले एवढ्या 8 वर्षामध्ये, की तुमच्यासारखे तुम्ही आहात, अशोकराव दुगाडे आहेत, हम्म. विनीत बनसोडे आहेत, आमचे संतोष पाटील आहेत एलिटचे, हे सतत सॅटर्डे क्लबसाठी किंवा आपल्या सदस्यांसाठी किंवा मराठी माणसासाठी काही ना काहीतरी देणं आणि काही हे हे आणखीन कसं वाढावं, हे समृद्ध कसं व्हावं याच्यावरती सतत तुमचे प्रयत्न आणि हे असतात. हे तुमच्या जगण्या वागण्यामध्ये कसं आलं? भिडे साहेब भिडे साहेब. सातत्याने देत राहिलो आणि कधी काय घ्यायचा विचारच नाही केला. माझा समाज मोठा झाला पाहिजे, माझा उद्योजक मोठा झाला पाहिजे, बस. आणि त्याच प्रेरणेने आणि त्याच पॅशननी ते काम करत राहिले. त्यांना कधी असं वाटलं नाही माझा व्यवसाय फक्त मोठा व्हावा, कधीच नाही. कोणी गेलं ना, हा सांग तुझा व्यवसाय लिहून घ्यायचा. हा, तुझा संदीप कुलकर्णी काय व्यवसाय आहे, प्रोडक्शन मध्ये. हा, तुला काय पाहिजे व्यवसाय मोठा करायला, काय रेफरन्स पाहिजे बोल. आता हे जेव्हा आम्ही इतके वर्ष बघायचो, म्हणजे काय माणूस आहे यार हा. हा फक्त देतच राहिला. दुसरी गोष्ट भिडे साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे कधीही गेलं ना कोणावर टीका नाही, त्याची स्तुतीच करायची. संदीप आज तुझा ना जॅकेट खूप छान आहे, एक तरी त्यांना गोष्ट चांगली दिसायची तेच बोलायचे ते. तर हे जे संस्कार भिडे साहेबांकडून आले ना, त्या ज्यांनी भिडे साहेबांना बघितलं, तर मी असं नेहमी म्हणतो ते भिडेमय झाले. पॉझिटिव्ह एनर्जी. एकदम पॉझिटिव्ह, म्हणजे त्यांचं नाव घेतलं तरी पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागते. आपलं काय माहितीये, म्हणजे आपण आयुष्यात काहीतरी असं पुण्य केलं पूर्वायुष्यात की ज्याच्यामुळे भिडे साहेबांसारख्या व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्या की ज्यांनी आपल्यावरती संस्कार केले की हे तुझं नाही, हे आपल्या सगळ्यांचं. त्यामुळे ही आपलेपणाची जी भावना आहे ना, आता आपण कुटुंबामध्ये एखाद्याला काहीतरी म्हणतो, अरे तुला हे पाहिजे का, आता याच्यामध्ये काही स्वार्थ नाही ना, ही स्वाभाविक भावना आहे. त्यामुळे हे कुटुंब आहे मोठं आणि या कुटुंबामध्ये ज्याला जे लागेल ते देत राहायचं. आणि आपल्या देखील भारतीय संस्कारामध्ये, हिंदू संस्कारामध्ये नेहमी असंच म्हटलंय, जो देत जातो त्याला वाढत जातं, जो देत जातो त्याला अधिक मिळत जातं. काल आमचे प्रभुदेसाई साहेब आणि हावरे साहेब जे आपले सॅटर्डे क्लबचे ट्रस्टीज आहेत, त्यांचा आता आम्ही इंटरव्ह्यू घेतला परवा सॅटर्डे क्लबच्या एका कार्यक्रमात. त्या दोघांनीही 1-1 कोटी रुपये देणगी दिली. एखाद्या उपक्रमाला 1 कोटी रुपये देणगी देणं काय साधी गोष्ट आहे? हो. प्रभुदेसाई सर काय म्हणाले, मला जेव्हा ही गोष्ट लक्षात आली की देत जा रे, बाकी तो बघून घेईल, तेव्हापासून जो येतो त्याला मी देतोच काही ना काहीतरी. आता तुम्ही सांगा, तुमच्या डोळ्यासमोर जर का असे आदर्श असतील सतत, तर तुम्हालाही तीच भावना येत राहते ना. त्यामुळे असे देणारे तयार करणं, घेणारे तयार करणं नाही. सॅटर्डे क्लबचा उद्देश आहे देणार, गिव्हर पाहिजे, गिव्हर. आता थोडासा ना एक वेगळा विचार, म्हणजे मला एक कुतूहल निर्माण झालं. आपण म्हणतो द अदर साइड ऑफ द कॉइन, की समजा भिडे साहेब किंवा सॅटर्डे क्लब हे जर अस्तित्वात नसतं आलं किंवा तुमच्या आयुष्यात नसतं, तर काय घडलं असतं? तर मी तर असा विचार करतो की म्हणजे हा प्रश्नच खरं तर मला हजम नाही होणार आहे. मला मी समजू शकतो, पण आणि रेट्रोस्पेक्टिव्हली बघताना समजा म्हणजे किती त्याचं. माझ्या आयुष्यात तर माहित नाही मी कुठे असतो. आणि जी प्रगल्भता आली, जे अनेक विचार ऐकायला मिळाले, म्हणजे मी आता संदीप गमतीत सांगतो, मी नेहमी असं म्हणतो ना, आज महाराष्ट्रभरात माझी 1000 घरं आहेत. म्हणजे एवढे आत्मीयता कार्यकर्त्यांची आहे, माझ्याबद्दल नाही, प्रत्येकाबद्दल आहे. समजा कुठेही गेलो, समजा धुळ्याला गेलो, जळगावला गेलो, काय नागपूरला गेलो, अकोल्याला गेलो, अमरावतीत गेलो, पुण्याला गेलो, कुठे हक्काने मी लोकांच्या घरी जाऊ शकतो, जेवू शकतो, राहू शकतो. हा जो आत्मीयता आहे ना, तू विचाराल की भिडे साहेब नसते तर काय झालं असतं, हे सगळं अंधारच असतं इथे. आणि माझ्या आयुष्यात भिडे साहेब नसते तर काय झालं असतं याच्याही पेक्षा, आज जो हजारो कोटीचा व्यवसाय मराठी उद्योजकांनी केला, तो कुठे गेला असता.
कित्येक मराठी उद्योजक जे आज श्रीमंत झाले त्यांचं काय झालं असतं, तर आपण हा विचार मला खरं तर डिस्टर्ब करेल. परवाच विषय झाला आमच्या एलिटमध्ये की अख्खं सॅटर्डे क्लब किंवा एलिट जे टॅक्सेस भरतं गव्हर्नमेंटचे, तो सुद्धा केवढ्या व्हॉल्यूममध्ये आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे आपण एका अर्थाने सरकारला पण किती मदत करतो. सो आता आपण असं म्हणतोय की हे जे टॅक्सेस आपण भरतो ना सरकारला, ते आपण एकदा मेजर करूया. आता आपण करतोय Correct. त्याच्यावरती सिस्टीम्सवर काम करतोय त्या. आपण एक ॲप तयार केलंय आणि हळू-हळू त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ॲड करत जाणार आहे. आणि आपण ना काही दिवसांनी महाराष्ट्र सरकारला हे सांगू शकलो पाहिजे, की महाराष्ट्र सरकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये सॅटर्डे क्लबच्या उद्योजकांचा 1% वाटा आहे जीडीपीमध्ये. हे जेव्हा आपण खात्रीने सांगू ना, मला असं वाटतं भिडे साहेबांचं जे स्वप्न आहे त्या दिशेने आपण चाललोय असं आपल्याला लक्षात येईल. Correct. आणि नुसतंच जीडीपी मध्ये वाटा नाही, मी पुढे जाऊन आणखीन एक कन्सेप्ट मांडली, की हे सगळे उद्योजक हे स्वतःचा उद्योग व्यवसाय वाढवताना सामाजिक गोष्टींनाही किती देणगी देतात त्याचाही आपण रेकॉर्ड रेकॉर्ड ठेवणार. बरोबर. म्हणजे जे भिडे साहेबांच्या मनात होतं ना, की तुमची स्वप्न पूर्ण करा, राहिलेली सगळे पैसा आणि संपत्ती समाजाची. आपण आपला सध्या काही टक्के वाटा तर द्यायला सुरू करूया. 1% द्या. तुमचं 10,000चं बिलिंग होतं ना, त्यातले 100 रुपये द्या, चालेल. सुरुवात करा, मानसिकता तयार करायला सुरुवात करूया. त्याच्यामुळे जीडीपी मध्ये आपण किती भर घालणार आहोत ते मेजर करूया आणि सामाजिक कॉन्ट्रीब्युशन आपण किती करणार आहोत तेही मेजर करूया. आणि दुसरी गोष्ट आपण म्हणतो ना की जेव्हा चॅप्टर्समध्ये असतात ते अस्पायर करतात पुढे जाण्यासाठी. आणि आता एलिट सॅटर्डे क्लब पण सुरू झाले आणि त्याला 8 वर्ष झाली, 8-9 वर्ष झाली, त्याचे चॅप्टर्स पण सगळीकडे झाले. आणि माझ्या डोळ्यासमोर किंवा मी अनुभवलंय की 10 कोटीचं ज्यांचं टर्नओव्हर होतं ते आत्ता गेल्या 5-6 वर्षामध्ये 100 कोटीपर्यंत एलिटमध्ये. सुपर. आणि हे अक्षरशः अनुभवलंय, पाहिलंय, डोळ्यासमोर पाहिलं. आणि हा जो प्रोग्रेस आहे ना, हा सॅटर्डे क्लबमध्येच होऊ शकतो आता असं वाटतं. कारण आणि मग काय होतं की आपण खालच्या चॅप्टर्सना सुद्धा तिथे ॲस्पिरेशनसाठी आपण ती एक इच्छा निर्माण करतो, ज्याच्यामुळे इंटरनल आणि एक्सटर्नल ग्रोथ पण होत राहते, जे आपण नेहमी म्हणतो. तर हा सॅटर्डे क्लब आणखीन काय आपलं सॅटर्डे क्लबचं स्ट्रक्चर कसं आहे, की एखादा जर का नवीन उद्योजक आहे, तर तो समजा असं धरूया आपण तो अकोल्यामध्ये आहे, तर तो अकोल्याच्या लोकल चॅप्टरला जॉईन होतो. तो समजा आहे रिअल इस्टेट व्यवसायात, तर लोकल चॅप्टरला काही फक्त रिअल इस्टेट करणारेच लोक असतात असं नाही. वेगवेगळ्या प्रकारचा उद्योग व्यवसाय करणारे, म्हणजे ट्रेडिंग मधले असतात, स्टॉक मधले असतात, प्रोफेशनल्स असतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरर असतात, असे सगळे लोक असतात. सो तिथे तो नेटवर्किंग करतो, कॉन्टॅक्ट्स मिळतात त्याला. पण त्याच्या व्यतिरिक्त रिअल इस्टेट म्हणून पण त्याला काहीतरी आणखीन नॉलेज हवं असतं, काही कॉन्टॅक्ट्स आणखीन हवे असतात, तर आपण त्यांचे सेल्स बनवतो. सेल्स म्हणजे व्हर्टिकल्स थोडक्यात सांगायचं. सो आपल्याकडे रिअल इस्टेटचा एक सेल आहे, आपल्याकडे मॅन्युफॅक्चरर्सचा एक सेल आहे, आपल्याकडे महिला उद्योजकांचा एक सेल आहे, आपल्याकडे यंग एंटरप्रिनर्स लोकांचा सेल आहे, आपल्याकडे ब्रँडिंगचा एक सेल आहे, मॅगझिनचा एक सेल आहे, फायनान्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांचा एक सेल आहे. सो यांच्या देखील 2-3 महिन्यातून एकदा मीटिंग महाराष्ट्र लेवलच्या, रिजन लेवलच्या मीटिंग होतात. त्याच्यामध्ये त्याच टाईपचा बिझनेस करणारे लोक एकत्र येतात. करेक्ट. आपण बऱ्याचदा लोकांना मनामध्ये असं असतं, अरे हा जर का माझ्याच सारखा व्यवसाय करणारा आहे तर हा माझा कॉम्पिटिटर होईल. पण सॅटर्डे क्लबमध्ये आपण काय करतो, आपण लोकांना ही भावना निर्माण केली आहे की माझ्यासारखा व्यवसाय करणारा हा माझा कॉम्पिटिटर नाही, हा मला कॉम्प्लिमेंटरी आहे आणि कोलॅबरेटर पण. आणि आपण दोघं मिळून मोठा व्यवसाय करूया. एकटे जे छोटा व्यवसाय करतोय त्याच्याऐवजी दोघं मिळून मोठा व्यवसाय करूया. त्याच्यामुळे असे अनेक जॉईंट व्हेंचर्स, कोलॅबरेशन्स आणि त्याच्यातून मग वाढ व्हायला लागते. आता होतं काय, ज्यावेळेला लोकांचा व्यवसाय वाढायला लागतो ना, तेव्हा लोकांच्या गरजा व्यवसायाच्या बदलतात. म्हणजे समजा आता हळूहळू माझा व्यवसाय 5 कोटी 10 कोटी झाला, तर मला असं वाटतं आता मला 25 कोटी जायचं आहे, 100 कोटी जायचं आहे, आता माझी गरज वेगळी आहे, त्या लेव्हलचं नेटवर्किंग पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण हा एलिट क्लब केला. पूर्वी सर्व्हिस सेक्टरमध्ये 5 कोटी आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 10 कोटी ज्यांचं टर्नओव्हर आहे, आता तो थोडासा नॉर्म्स बदलून आपण 10 कोटी सर्व्हिस सेक्टरला आणि 20 कोटी मॅन्युफॅक्चरिंगला.
असा ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना आपण एलिट चॅप्टरमध्ये घेतो. एलिट चॅप्टरच्या मीटिंगचा फॉर्मॅट वेगळा असतो. तो नॉर्मल मीटिंग सारखी नाही चालत, कारण त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. बरोबर. त्या एलिट चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त जॉईंट व्हेंचर्स, कोलॅबोरेशन्स जास्त होतात. लोकांना बाहेरच्या देशामध्ये व्यवसाय करण्यासाठी जास्त प्रमोट केलं उत्सुकता जातं. असते. उत्सुकता आणि असते. त्याचंही आपण व्हर्टिकल केलेलं आहे मला त्याचंही असं वाटतं, की vertical केलं. आंतरराष्ट्रीय जाण्यासाठी. इंटरनॅशनल बिझनेस सेल आपलं एक व्हर्टिकल आहे. Same. नॅशनल बिझनेस सेल आपण व्हर्टिकल आहे. असे खूप आहेत. जवळजवळ 22 व्हर्टिकल्स आहेत आपले. आता होतं काय? काही लोक 10 कोटीचा व्यवसाय करणारे आणि काही लोक डायरेक्ट चॅप्टर लेवलला, अशी एक मोठी गॅप तयार झाली. हम्म. म्हणून आपण एक रायझिंग एलिट नावाची एक कन्सेप्ट तयार केली. आता Okay. विनीतच्याच मार्गदर्शनाखाली ते होतं, विनीत आणि संतोष पाटील. ओके. ती कन्सेप्ट अशी आहे की ज्यांचा उद्योग व्यवसाय साधारणतः 2.5-3 कोटीच्या आसपास आहे, त्यांना 10 कोटी आता जायचंय, एलिटमध्ये जायचंय. त्याच्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करायचा. बरं झालं काय, आता रायझिंग एलिट म्हणजे ज्यांचा 2.5-3 कोटी आहे, ज्यांना 10 कोटीला जायचंय. आता 10 कोटीवरून काही ऑलरेडी 100 कोटीला गेले, ते म्हणतात नाही आता मला 500 कोटी करायचंय. त्यांच्यासाठी सुपर एलिट. सो वेगवेगळ्या प्रकारचे एलिट क्लब्स पण आपण केले, वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्टिकल्स पण इथे आपण केले. म्हणून मी नेहमी असं म्हणतो, भिडे साहेबांनी हा कल्पवृक्ष लावलेला आहे. ऍब्सोल्युटली. आणि या ऑर्गॅनिकली सगळं वाढत गेलं Absolutely. एकापेक्षा म्हणजे एकावरती एक आणि layers. या कल्पवृक्षाच्या खाली बसून तुम्ही मनामध्ये जी कामना कराल, जी गोष्ट मनात आणाल, ती पूर्ण करण्याची ताकद या कल्पवृक्षामध्ये आहे. तुमचा बिझनेस जर का तुम्हाला 500 कोटी करायचा आहे, ती ताकद इथे आहे. तुम्हाला आंतरराष्ट्रीय करायचं आहे, ती ताकद इथे आहे. तुम्हाला खूप 100 वर्ष चालणारी कंपनी तयार करायची आहे, ती ताकद इथे आहे. त्यामुळे कल्पवृक्षाच्या खाली होत आपण सॅटर्डे क्लबच्या. क्या बात. म्हणजे आज अपार्ट फ्रॉम बिंग अन ऍक्टर किंवा अपार्ट फ्रॉम बिंग नॅशनल इंटरनॅशनल सिनेमे आधी गेलेत, पण व्यवसाय कसा फुलतो, कसा वरती जातो आणि अगदी म्हणजे त्याचे रूट्स आणि त्याच्या याच्यापासून तो कल्पवृक्ष आपण जे म्हणतो, किंवा वेगवेगळे व्यवसाय कसे कल्पवृक्षाचं स्वरूप घेत आहेत हे आपण बघतोय. आणि हे सॅटर्डे क्लब हे त्याचं फर्टाईल ग्राउंड आहे किंवा त्याचं एक हे असं म्हणतो. तर सायनिंग नोट्ससाठी तुम्ही काय म्हणता? मी एकच म्हणेन की भिडे साहेबांनी ही जी आग लावली ना, त्यातली एक एक ठिणगी हृदयात घेऊन काम करणारे हजारो कार्यकर्ते आहेत. हम्म. अतिशय निस्वार्थ भावनेने काम करतात ते. म्हणजे मी नावं घ्यायची झाली तर असं नको व्हायला की कोणाचं नाव चुकलं म्हणून बरोबर. मी घेत नाही. हो. पण छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील त्याच भावनेने, त्याच प्रेरणेने काम करणारे लोक आहेत. मी खास करून आमचे जे सगळे ट्रस्टीज आहेत, प्रभुदेसाई सर आहेत पितांबरीचे, हावरे सर आहेत, अ, विजय परांजपे सर आहेत जे सिमेन्सला डायरेक्टर होते, दिवेकर सर आहेत जे सॉलिसिटर्स फर्म आहे 100 वर्ष जुनी, आणि त्याच्याचप्रमाणे प्रदीप ताम्हाणे सर आहेत की जे स्वतःचा विनकोट नावाचा व्यवसाय आहे. हो. आणि याचबरोबर गेली भिडे साहेबांनंतर सॅटर्डे क्लब पसरवणारे आणि सॅटर्डे क्लबची धुरा वाहणारे असे आमचे सर्वांचे सन्माननीय आदरणीय मॅनेजिंग ट्रस्टी पूर्वीचे अशोकराव दुगाडे, जे स्वतः बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद मानेन की या सगळ्या लोकांनी ही जी आग भिडे साहेबांनी लावली होती ती कायम तेवत ठेवली. आजही सुहास फडणीस असेल, विनीत बनसोडे असेल, असे अनेक कार्यकर्ते आहेत. म्हणून म्हटलं की मी नावं घेत नाही, पण या सगळ्यांनी देखील ते सातत्याने, आणि काय याच्यातून प्रेरणा आहे मला माहीत नाही, प्रत्येक जण काम करतो, कुठल्याही स्वार्थाने काम करत नाही, लोकांना देण्याची एकच भावना आहे, एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. क्या बात. थँक्यू सर. म्हणजे ऍक्च्युली हे सगळं चर्चा करताना मी म्हटलं हे सगळं एवढं व्यापक आहे, एका चर्चेमध्ये कसं आणावं, पण आय थिंक इन द फ्लो ती एनर्जीच काम करते. भिडे साहेबांची एनर्जी काम करते. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. माय प्लेजर. थँक्यू. तर असं आहे हे आमचं सॅटर्डे क्लब. आज मराठी माणसाला कुठलाही व्यवसाय जरी करायचा असेल तरी सॅटर्डे क्लब सारखं जे सपोर्ट सिस्टीम आहे ते तत्पर आहे तुम्हाला सामावून घेण्यासाठी आणि तुमचा धंदा वाढवण्यासाठी. फक्त तुमच्या आसपासच्या कुठल्याही चॅप्टरशी तुम्ही संपर्क साधा आणि सॅटर्डे क्लबचा भाग व्हा.
तुमच्यामधले बदल आणि तुमच्या बिझनेसमधले बदल कसे होतील, कुठल्या लेवलला ते पोहोचेल, हे तुमचं तुम्हालाच जाणवेल. भेटूयात सॅटर्डे क्लब.